तलाव पडले कोरडे. तलाव कोरडे पडले, मात्र अवैध उत्खनन छुप्या पद्धतीने मुक्ताईनगर तालुक्यात पाहायला मिळते. माझ्या पाठीमागे आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे ग्रामीण भागातील जे तलाव आहेत, या तलावातील जे अवैध उत्खनन आहे हे मोठ्या प्रमाणात होत असल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कशा प्रकारे या ठिकाणी जे अवैध उत्खनन करणारे आहेत यांनी किती मोठमोठे खड्डे जे आहेत हे या तलावाला पाडलेले आहेत. आपण थेट या ठिकाणी पाहतोय की अत्यंत महत्त्वाचे शेतकऱ्यांचे हे जे तलाव आहेत, मात्र मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा परिसरामधील या तलावातील अवैध उत्खनन किती मोठ्या प्रमाणात होत असेल. मात्र मुक्ताईनगरच्या कुऱ्हा येथील जो तलाठी मंडल अधिकारी आहेत किंवा तलाठी जे नेमलेले आहेत त्यांचं या बाबीकडे किती मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असेल किंवा हेतू परस्पर या बाबीकडे दुर्लक्ष करतात का, हे देखील हा देखील प्रश्न यानिमित्त पाहायला मिळते. कुठलीही कारवाई मात्र मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा परिसरातील जे तलाठी अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, हे कुठलीही कारवाई करताना या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीत. त्यामुळे कुठे पाणी मुरतंय का, हा देखील प्रश्न यानिमित्त पाहायला मिळते. तातडीने या संदर्भात उपाययोजना कराव्यात, कारवाया कराव्यात अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे. रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.